नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, केंद्र सरकारच्या योजनेत मोठा बदल झालेला आहे। तुमच्या रेशन कार्डवर मिळणारे तांदूळ आता बंद होणार आहे आणि त्याऐवजी अन्य 9 गोष्टी मिळणार आहेत। तर त्या 9 वस्तू कोणत्या असणार आहेत हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। मित्रांनो, केंद्र सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये शिधापत्रिका ही सर्वाधिक महत्त्वाची आहे। गरिबी रेषेखालील कुटुंबांना मोफत अन्नधान्य पुरवणारी ही योजना देशातील 90 कोटी नागरिकांना लाभ देते। गेल्या काही वर्षापासून या योजनेमध्ये महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत। लोकांचे आरोग्य सुधारावे आणि आहारातील पोषणाची पातळी वाढावी या हेतूने केंद्र सरकारने रेशन कार्ड योजनेमध्ये काही बदल केले आहेत। रेशन कार्डवर मिळणारे मोफत तांदूळ बंद करण्यात आले असून त्याऐवजी मसाल्यासह गहू, डाळी, हरभरा, साखर, अन्य 9 वस्तू मिळणार आहेत। केंद्र सरकारकडून देशातील गोरगरीब जनतेसाठी विविध योजना राबविल्या जातात। रेशन कार्ड धारकांना विनामूल्य अन्नधान्य पुरवण्याची योजना ही त्यापैकी एक आहे। याआधी सरकारकडून रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ देण्यात येत होते, मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयानुसार तर मोफत तांदळाऐवजी सरकार आता 9 जीवनावश्यक गोष्टी पुरवणार आहेत। आज घडीला केंद्राच्या मोफत अन्नधान्य योजनेअंतर्गत देशातील 90 कोटी रेशन कार्ड धारकांना याचा लाभ होणार आहे। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारने तुमचा आनंद द्विगुणित व्हावा म्हणून हा निर्णय घेतलेला आहे। तुमच्या आहारातील पोषण पातळी वाढावी हाही त्यामागचा एक हेतू असू शकतो। तर मित्रांनो, अशी ही माहिती होती। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा। तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा। चला तर मित्रांनो, भेटूया अशाच नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।